रोज भाजी काय बनवायची हा मोठा प्रश्न महिलांसमोर असतो। तुम्हालाही हा प्रश्न असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आज आपण पाहणार आहोत अळूची पातळ भाजी। यालाच आपण अळूचं फतफद असंही म्हणतो। अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, ऑक्सलेट, फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते। याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी आणि फॉलेट देखील जास्त प्रमाणात असते। तसेच मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नीज देखील असते। अळूच्या पानांचे आपल्या आरोग्यासाठी इतके सारे फायदे असताना म्हणूनच आपण आपल्या आहारात अळूच्या पानांची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी करून आपल्या आहारात समावेश केला पाहिजे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अळूच्या पानांची वडी या रेसिपी शेअर केली आहे। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आता इथे अळूची भाजी बनवण्यासाठी मी काही पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत। अळूची पाने दोन प्रकारची असतात, एक लाल देठाची आणि दुसरी पांढऱ्या देठाची। पांढऱ्या देठाची पाने खाण्यायोग्य नसतात, लाल देठाची पाने खाण्यायोग्य असतात। पांढऱ्या देठाची पाने खाल्ल्याने घशामध्ये आग होते, त्यामुळे पाने बघून घेताना लाल देठाची घ्यावी। आता इथे अळूची 2-3 पाने एकमेकांमध्ये घालून अशी रोल करून आपण सुरुणी अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायची आहेत। इथे मी ते 2-3 वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेऊन नंतर पुन्हा एकदा पाण्यात भिजत ठेवलेले आहे। त्यानंतर एका कुकरमध्ये मी अर्धी वाटी हरभरा डाळ घेणार आहे। हरभरा डाळ नसेल तुम्हाला आवडेल तर तुम्ही दुसरी सुद्धा डाळ घेऊ शकता। त्याचबरोबर मी ह्याच वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी शेंगदाणे घेणार आहे। आता हे दोन्ही मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। याऐवजी जर तुमच्याकडे शेंगदाणे तुम्ही वेळ असेल तर 15-20 मिनिट आधी भिजत घालू शकता, त्यामुळे अजून छान चव लागते। आता मगाशी आपण जी अळूची पानांची भाजी कापून ठेवलेली होती ती आता यामध्ये डाळ आणि शेंगदाण्यासोबत आपल्याला एकत्र कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। या अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी सुद्धा अळूची भाजी नियंत्रित करते। आपण ही अळूची भाजी भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो। भाजी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी आरोग्यदायी आहे। आता यामध्येच मी 2 अशा मिरच्या उभ्या चिरून टाकणार आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, पण यामुळे चव छान लागते म्हणून मी तशी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत। तसं आपण पुढे लाल तिखटच टाकणार आहोत। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी। आता कुकरच्या जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत। थोडंसं पाणी मी शिजण्यासाठी टाकणार आहे, कारण खूप जर पाणी टाकलं तर नंतर ही भाजीच आपल्याला व्यवस्थित शिजवून म्हणजे झाल्यानंतर घोटून घ्यायची आहे, म्हणून अगदी शिजण्यापुरतेच मी पाणी ठेवलेलं आहे। आणि जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे, कारण हरभरा डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो। आता इथे 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्या अशा प्रकारे भाजी, शेंगदाणे आणि डाळ शिजलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, मी अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं होतं त्यामुळे तसं आहे। आणि आता इथे मी अगदी भाजी सुरुवातीला घोटून घेणार आहे। यामध्ये थोडंसं 2 चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे। बेसन पिठामुळे भाजीला थोडीशी घट्टसरपणा येतो आणि चवही छान लागते। चमच्याच्या साहाय्याने मी भाजी व्यवस्थित आधी एकसारखी करून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर स्मॅशरने सुद्धा ही भाजी एकसारखी करू शकता। आता यामध्ये आपल्याला भाजीला किती रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे। भाजीचा आधी अंदाज बघायचा आहे। ही भाजी थोडीशी घट्टसर छान लागते चपातीसोबत आणि भातासोबत। तुम्हाला किती रस्सा ठेवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। भाजी पूर्ण एकजीव केल्यानंतरच मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने एकदा पूर्ण भाजी एकसारखी हलवून घेतलेली आहे। जास्त पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको, म्हणून मी त्या अंदाजाने त्यातमध्ये पुन्हा पाणी टाकलेलं आहे। आता इथे भाजी मी व्यवस्थित एकसारखी करून घेतलेले आहे। जे शिजलेले शेंगदाणे असतात ते सुद्धा आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं नाही, थोडेसे अगदी दाताखाली येतील अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आता इथे मी फोडणीसाठी आधी साहित्य काढून घेत आहे। 2 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे।
त्यामध्ये नंतर मी हळद आणि हिंग असंही काढून घेतलेलं आहे। हे फोडणीचं सामान मी आधी काढून घेत आहे, त्यानंतर मी पुढे दाखवणार आहे अशी एक ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे की जेणेकरून आपल्या भाजीला छान चव येईल आणि ती भाजी वेगळ्या प्रकारचा त्याचा स्वाद अजून वाढेल। मध्ये 2 छोटे चमचे मी गरम मसाला सुद्धा घेतलेला आहे। आता अशा पद्धतीने मी एक मातीचं भांडं घेणार आहे। हे मातीचं भांडं यामध्ये जर फोडणी दिली तर एक प्रकारे तो मातीचा सुवास याला भाजीला आपला लागतो आणि यामध्ये फोडणीसुद्धा छान होते आणि मातीच्या या सुवासाच्या फोडणीनेच आपल्या भाजीला एक वेगळी छान चव लागते। हे भांडं जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे एखादी पंती किंवा असं काही असेल तर त्यातसुद्धा तुम्ही अशा प्रकारे फोडणी देऊ शकता। इथे मी ते भांड्यामध्ये गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे। मग जिरे मोहरीची फोडणी देऊन जे आपण साहित्य काढलं होतं फोडणीसाठी ते यामध्ये मी टाकणार आहे। इथे लसूण मी कापून ठेवलेला होता तोही मी यामध्ये टाकलेला आहे। लसूण अगदी जिरे मोहरी आणि लसूण तडतडल्यानंतर गॅस मी बंद करणार आहे, कारण ते गरम असल्याने जर आपण त्यामध्येच फोडणी टाकली गॅस चालू असेल तर सगळी फोडणी जळून जाते। म्हणून जिरे मोहरी आणि लसूण तडतडल्यानंतर गॅस बंद केला मी आणि मग त्यामध्ये ती आपली जे आपण फोडणीसाठी काढलेलं होतं लाल तिखट ते टाकलं। आता अशा प्रकारे ही फोडणी आपल्याला त्या भाजीमध्ये ओतायची आहे वरून आणि कमी गॅसवर ही भाजी आपल्याला थोडा वेळ उकळू द्यायची आहे। अतिशय छान चव लागते अशा प्रकारे जर आपण ही भाजी केली तर। त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की तुमच्या या रेसिपीमध्ये ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। आपली आळूची भाजी खूप छान होते, त्याला रंगही छान येतो, त्याचा रंगही बदलत नाही, इथे बघू शकता तुम्ही। आजच्या रेसिपीची आपली हीच एक ट्रिक होती की मातीच्या भांड्यामध्ये जर फोडणी दिली तर अगदी गावरान पद्धतीची आपल्या भाजीला स्वाद येतो आणि आपल्या भाजीचा रंगही तसाच राहतो। अगदी छान मस्त अशी आपली आळूची पातळ भाजी किंवा आळूचं फतफदं रेडी आहे। मी आता सर्विंग प्लेटमध्ये आळूची भाजी, भात आणि त्यासोबत मस्तपैकी कांदा तोंडी लावण्यासाठी असं काढून घेतलेलं आहे। या आळूच्या भाजीवर मी 1 चमचा तुपाची डाळ टाकलेली आहे। अतिशय छान बेत होतो, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आळूची भाजी तुम्ही जर बनवली तर तुमच्या कुटुंबातील सुद्धा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण बोटे चाकत ही भाजी खातील आणि तुम्हाला कौतुकाची थापही देतील। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। मी तुमच्या कमेंटची वाट बघेन की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। प्लीज कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।